नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या आजच्या भागात काय होते ते आपण आता बघूया. सुमित्रा पार्वती आईंच्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा तिथे जानकी येते. सुमित्रा जानकीला रूममध्ये येऊन देत नाही आणि म्हणते, अगं तुझी आता इथे यायची काहीच गरज नाहीये, मी आहे ना तुझ्या सासूजवळ. यावर जानकी म्हणते, अहो तसं नाही, मी फक्त बघायला आले होते. नाही नको, तरी पण तू नको येऊ. जानकी म्हणते, असं का बरं बोलताय आई? सुमित्रा म्हणते, तुला त्या बरे झालेल्या पाहिजेत ना, आणि त्यांनीच मला सांगितलंय की जानकी इथे यायला नको. जानकी म्हणते, का बरं असं बोलल्या त्या? तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? त्यांचा निरोप तुला दिलाय, मग आता तूच ठरव काय करायचं ते. जानकी हे सर्व ऐकून तिथून निघून जाते. इकडे सारंग म्हणतो, वा वा ऐश्वर्या, तुम्ही खूपच छान गेम चालवला. तुमच्या सांगण्यावरून त्या आई जानकीला पार्वती आईंच्या रूममध्ये जाऊन सुद्धा देत नाही. आता यामुळे जानकी बहिणी पार्वती बाईला काही विचारू शकणार नाही आणि लता बहिणी जानकी बहिणीला काही सांगणार नाही. आता आपलं काम झालं. यावर ऐश्वर्या म्हणते, झालं आता तुमचं? अहो सारंग, मी फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं आहे. आणि ती जानकी साधी सोपी नाहीये, ती काहीही चान्स काढून त्या लताला भेटायला जाईलच. आणि त्यात ते 2 बेडकं. सौमित्र म्हणतो, सारंग म्हणतो, कोण 2 बेडकं? यावर ऐश्वर्या म्हणते, तो तुमचा भाऊ सौमित्र आणि ती फुटका वाटाणा ती अवंतिका. आणि ते मंगळागौरसाठी पण आपल्या घरातच थांबलेले आहे. आता तुम्ही ना फक्त नीट विचार करा की आपल्याला काय करता येईल आणि कसं काय करायचं. सारंग म्हणतो, पण हे सर्व किती दिवस चालणार आहे ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, जोपर्यंत ती जानकी गप बसत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार. ऐश्वर्या म्हणते, ती जानकी काही गप बसणाऱ्यातली नाहीये, पण तिला आता गप बसावंच लागेल. तिने जर आता काही उचापत्या केल्या ना तर तिला मी कायमचं शांत करून टाकेन. तिचा खेळ आपल्याला संपवावा लागेल. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, तुम्ही तिला मारणार? ऐश्वर्या म्हणते, हो, मी तिला मारावंच लागेल. जर आपण तिला नाही ना मारलं तर आपल्या दोघांच्या फोटोला हार लागेल. आणि जर लताने जानकीला सर्व प्रॉपर्टीबद्दल सांगितलं तर आपण आपल्या नावावर केलेली सगळी प्रॉपर्टी आपल्याला त्यांना परत द्यावी लागेल. आणि आपल्याला वनवास भोगावा लागेल, तो पण आयुष्यभरासाठी. चालेल का तुम्हाला? मी काहीच टेन्शन नका घेऊ. जेवढं काही करायचंय ते सर्व मीच करेन. तुम्ही फक्त मी जेवढं सांगाल तेवढंच करा. आणि तुम्ही फक्त आता सर्व घरच्यांना कुठेतरी बाहेर जमवा. एवढं सांगितल्यावर सारंग विचार करतो आणि सगळ्यांना बाहेर जमवण्याचा प्लॅन करतो. सारंग खाली येतो आणि सर्वांना हॉलमध्ये जमवतो आणि सर्वांना सांगतो, मी बेडरूममध्ये रील बघत बसलो होतो तेव्हा अचानक एक रील माझ्या डोळ्यासमोर आली आणि त्या रीलमध्ये सर्व भावंडे एक गेम खेळत होती. ते पाहून मला बालपणाची आठवण आली. मग मला असं वाटतंय की आपण सर्व मिळून एक गेम खेळूया. तो तुला आठवतो का? आपल्याला सर्वांना एक गेम आवडायचा, ट्रेजर हंट. आपण तो खेळूया आणि खूप दंगामस्ती करूया. यावर सौमित्र म्हणतो, पण आपण आता लहान नाही होत, मग कशासाठी हे खेळायचं? आणि तसं पण आता आधीसारखं काही राहिलं नाहीये. मग सारंग म्हणतो, असं काय करतोय सौमित्र दादा? अरे आपण सर्व खेळूया ना. काय रे ऋषिकेश दादा? ऋषिकेश म्हणतो, नाही नाही नको. मग सुमित्रा सर्वांना एक गेम सांगते आणि त्या विषयावर त्या सर्वांची चर्चा चालू असते. पण हा गेम खेळण्यासाठी ऋषिकेश तयार नसतो. मग सुमित्रा त्याला म्हणते, अरे ऋषिकेश, खेळ ना, तू माझ्यासाठी पण नाही खेळू शकत का? मग ऋषिकेश ऐकतो आणि म्हणतो, बरं ठीक आहे, खेळतो मी. आणि मग सगळे गेम खेळण्यासाठी बाहेर निघून जातात. इकडे पार्वती आई त्यांच्या रूममध्ये बसून विचार करत असतात की ऐश्वर्याने जे सांगितलंय की जानकी माझा जीव घेण्यासाठी तयार आहे, तर असं असू शकतं का? खरंच जानकी माझा जीव घेईन का? हो बाई, असं असू पण शकतं, कारण मी तिला खूप त्रास दिलेला आहे. मग जानकी असं करू शकते. पण आता बास झालं हे नाटक, आता माझ्याकडून नाही होत हे. माझ्या मुलीकडे जायचंय. पण आता ही ऐश्वर्याने मला इथं अडवून ठेवलेलं आहे. मला काही करू हेच काय कळत नाहीये. मग तिथे नानासाहेब येतात आणि पार्वतीची विचारपूस करतात. तुला बरं वाटतंय ना ग आता? पार्वती म्हणते, हो मला आता बरं वाटतंय. पण तुम्ही इथे कशाला आलात? सुमित्राला हे आवडणार नाही. नानासाहेब म्हणतात, अगं काही नाही. आणि नानासाहेब सांगतात की सर्वजण आता बाहेर खेळत आहेत. पार्वती म्हणतात, हो ना, आपलं अंगण खूप मोठं आहे, पण कधीच कोणी खेळताना नाही दिसलं. नानासाहेब म्हणतात, हो, कारण आता सर्वांना असं वाटायचं की आता खेळण्यासारखं काही राहिलंच नाहीये.
आम्ही पण तुम्हाला घेतलं असतं, पण आता तुमची तब्येत बरी नाहीये म्हणून तुम्हाला इथेच आराम करावा लागेल. आणि जर तुम्हाला काही लागलं तर जानकी आहेच इथे, जानकीला आवाज द्या. यावर पार्वती आई म्हणतात, नाही नाही जानकी नको, जानकी नको. नानासाहेब म्हणतात, का बरं? अहो, जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा जानकीनेच तुमची खूप काळजी घेतली. अशी काळजी घेतली की विचारूच नका. आणि जानकीमुळेच तुमच्यावर झालेला हल्ला टाळता आला. पार्वती आई म्हणतात, माझ्यावर हल्ला? नानासाहेब म्हणतात, हो. जेव्हा तुम्ही शुद्धीत नव्हता ना, तेव्हा एक माणूस मोठा सुरा घेऊन आला होता तुमच्यावर हल्ला करण्यासाठी. आणि तो हल्ला करणारच होता, तेवढ्यात जानकीने त्याला पकडले. पण तो जानकीच्या हाती आला नाही, तो पळून गेला. आणि जानकीमुळे तुमचा जीव वाचला, तुम्हाला तिने काहीही होऊन नाही दिलं. आणि इकडे सर्वजण गेम खेळत असतात. त्या सर्वांची खूप मज्जा चालू असते. जानकी सर्वांना कोडे सांगते आणि सर्व त्या कोड्यांवरून लपवलेला फोटो आणत असतात. असा हा गेम चालूच असतो आणि सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांना इशारा करत तिथून निघण्याचा प्रयत्न करतात. ऐश्वर्याला तिथून जायचे असते, मग ऐश्वर्या तिथून निघून जाते गपचूप. ऐश्वर्या घरात जाऊन झुंबरकडे बघते आणि काहीतरी करण्याचा विचार करते. मग ती सीडी घेऊन सीडीवर चढत असते आणि इकडे यांचा खेळ चालूच असतो. आता डाव हा सारंगवर आलेला असतो. सारंग मनातल्या मनात म्हणतो, आता बरं झालं, आता माझी बारी आहे. आता मी खूप वेळ हा गेम खेळत राहील, त्यामुळे मग ऐश्वर्याला खूप टाइम मिळेल. आणि इकडे ऐश्वर्या सीडीवर चढते आणि झुंबरला बांधलेली जी दोरी असते ती लूज करून ठेवते. म्हणजे जर त्या झुंबरखाली जानकी किंवा लता आली तर ही झुंबर सोडून त्या दोघींना मारू शकेल. तर असा होता आजचा भाग आणि पुढील भागात आपण बघणार आहोत लताताईला कळते तिची खरी मुलगी कोण असते. आणि जेव्हा जानकी आणि लताताई त्या झुंबरखाली उभ्या असतात तेव्हा ऐश्वर्या त्या झुंबरची दोरी सोडते आणि ते झुंबर खाली पडते. तर पाहूया आता उद्याच्या भागात काय होतंय. उद्याचा भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.